नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर सूचनेप्रमाणे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मखदूम आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल इसान मुल्ला त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे लक्ष्मण नाईक आणि त्यांचे साथीदार हे लिंगनूर खटाव रोड येथे थांबले आहेत। नमूद पथक मिळालेल्या माहितीप्रमाणे लिंगनूर खटाव रोड येथे जाऊन निगराणी केली असता नमूद संशयित इसम थांबलेले दिसले। त्यांच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून त्यांना त्यांचे नाव आणि गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव लक्ष्मण श्रीकांत नाईक, वय वर्ष 39 वर्ष, राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगनूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। 2 निलेश तुकाराम चौगुले, वय वर्ष 29, राहणार एरंडोली रोड, चौगुले मळा, लिंगनूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अर्जुन शिवाजी पाटोळे, वय वर्ष 26, राहणार पाण्याच्या टाकीजवळ, सुभाषनगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली अशी त्यांनी नावे सांगितली। त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता लक्ष्मण नाईक यांनी सदरचा गुन्हा त्यांच्यासोबत असलेले निलेश चौगुले, अर्जुन पाटोळे आणि अन्य साथीदार यांच्यासोबत मिळून केला असल्याची कबुली दिली। उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे। लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मायत यांनी सदर तीनही आरोपींना पुढील तपास आणि कार्यवाही कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।